श्री गुरुदेव दत्त। हा आहे डिएक्सनचा गॅनो टी। याचे फायदे आता साहेब सांगणार आहेत। डिएक्सन गॅनो टी हे आपल्यासाठी एक अमृत आहे। अमृत म्हणजे काय? त्याच्यात होणारे फायदे शरीरातील अँटीऑक्सिडंटचे प्रमाण वाढवते, उत्साह जोश निर्माण करते, एनर्जी वाढवते, पचनक्रिया सुलभ होण्यास मदत करते, रक्तातील उष्णतेचे व पित्ताचे प्रमाण संतुलित करते, निरोगी दीर्घायुष्य मिळते, चरबी कोलेस्ट्रॉल कमी करते, पाचनशक्ती सुधारते, ॲसिडिटी कमी होते, पोट साफ ठेवण्यास मदत होते, वजन कमी करण्यास उपयोगी, वात पित्त व कफ प्रमाणित करते। आता यात आम्हाला हे लाईव्ह करून दाखवणार का तुम्ही चहा? हा, करून दाखवणार। याच्यामध्ये काय काय टाकायचं असते ते आम्हाला थोडं सविस्तर सांगा। याच्यामध्ये आलं टाकायचं, थोडं गूळ टाकायचा, विलायची पावडर असली तर थोडी विलायची पावडर टाकायची। ते मी तुम्हाला प्रत्यक्षात करून दाखवतोय आता। ओके, करून दाखवा आम्हाला। चला हा, बोला। चहा आपण नेहमी रेग्युलर चहा तो कपाने पितो, पण हा चहा ग्लासाने प्यायचा। एक गडवावर पाणी घेतलं का तुम्ही? पाणी घेतलं। त्याच्यामध्ये काय करायचं? आलं टाकायचंय का? आलं किसून टाकलं त्याच्यामध्ये। बघा, आपल्या चवीनुसार घ्यायचं आलं। आलं झालं। आता विलायची पावडर टाकायची थोडीशी। विलायची पावडर, त्यानंतर गूळ, गुळ किती टाकायचा? चवीनुसार। गोड पाहिजे तर गोड करायचं, कमी गोड पाहिजे तर कमी गोड करायचं। डायबिटीज झाले असले शक्यतांना गोड चालत नाही, म्हणून ते बिना गुळाचा पण करू शकतो। चहा पावडर आताच टाकायचं नाही। चहा पावडर आताच टाकायचं, नंतर जेव्हा उकळले सगळं त्यानंतर पावडर टाकायची। चांगली उकळी येऊ द्यायचं आणि उकळी आल्यानंतर मग पावडर टाकायची। बघा आता उकळी येतंय। अशी छान उकळी आलेली आहे। 2 मिनिटं याच्यात उकळू द्यायचं अजून व्यवस्थित। आला वगैरे व्यवस्थित त्याचा अर्क उतरतो त्याच्यामध्ये। बघा, व्यवस्थित उकळी आलेली आहे। आता याच्यानंतर गॅस बंद करूया। हां, गॅस बंद केल्यानंतर गॅस बंद। आता याच्यामध्ये पावडर घ्या। किती टाकायची आहे पावडर? आपल्या चवीनुसार। पावडर म्हणजे कसं स्ट्रॉंग करायचं असेल तर जास्त पावडर टाकायची। बघा, याच्यासाठी 1 चम्मच, थोडासा स्ट्रॉंग करू म्हणजे अजून थोडंसं जास्त त्याच्यामध्ये। हां, एवढं बस झालं। आणि याला नंतर झाकण घेऊन 10 मिनिटापर्यंत असंच ठेवायचं। 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण आता टेस्ट करू। चहा गाळून घेऊ। कसा गाळून घेतला चहा? हां, या चहामुळे पित्त, वात, कफ सगळं संतुलित होते।
होतं. पिऊन पहा. आहे पण टेस्ट करूया. मस्त एकदम.